नमस्कार मित्रळी. तर आज आम्ही चाललो आहे भातकुलीला, म्हणून पटकन रेडी होऊन आम्ही बसलो गाडीवर आणि निघालो. तिथं पोहोचायला आमच्या भावाची चप्पल तुटली, तर मग काय चप्पल शिवत बसलो तिथं थोडा वेळ. चप्पल शिवण्यात टाईम गेला. मग काय खचरून लागली ती भूक. मग गेलो आम्ही हॉटेलमध्ये बसलो. लवकर पटकन ऑर्डर दिली. ऑर्डरमध्ये आहे एक स्पेशल चीज, म्हणजेच आपला समोसा आणि वडा. सर्वांनी समोसा आणि वडा घेतलेला आहे, म्हणून काय आणि सोबत मिरच्या पण आहे. आमच्या फळा जबरदस्त बोलावली, म्हणून तो काय वड्यावर वडे दाबत बसला कचाकच. मग काय म्हणे मिरच्या पाहिजे म्हणे आपल्याला, म्हणे भलतं तिखट पाहिजे म्हणे. म्हणून काय कचाकच मिरचा खाल्ला भावानं आमच्या. आणि कचाकच रस्सा वरपला. रस्सा लय आवडला त्याला, रस्साच तेच जा बिचारा. मग काय तिथून आलो आमचा भेटला मित्र. मग काय म्हणे, अरे अरे मी इकडे आहे म्हणे, बघा म्हणे म्हैसी चारवला आलो म्हणे इकडे म्हणे भातकुलीला. बिचारा काय करते काही म्हशी चारून. मग काय त्यानं आता गोकुळाष्टमी आहे तर काहीतरी कपडे वगैरे घेतले कृष्णाचे. मग काय हार वगैरेची पण खरेदी केली त्याने. लगेच ते झाल्यानंतर त्याला आणखी काही स्टेशनरीचे प्रोडक्ट घ्यायचे होते, म्हणून त्यानं स्टेशनरीचे प्रोडक्ट पण बघितले आहेत. आणि त्याची शॉपिंग चालूच होती आणखी. आता व्हिडिओ काढा म्हणे, आणखी म्हणे बघ म्हणे काय काय घेतलं म्हणे, दाखव म्हणे सर्वांना म्हणे, दिसलं पाहिजे म्हणे. मग काय त्याला आणखी काही सामान घ्यायचं होतं स्टेशनरीमधून, घेतलं. फिनाईल वगैरे घेतलं त्यानं. बाथरूम वगैरे धुवायला पाहिजे म्हणे, हे बघ म्हणे चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणे, दाखव म्हणे सर्वांना म्हणे. मग काय तिथून आम्ही निघालो सर्वजण रस्ता ओलांडून. हे बघा कपुत्र काय करू राहिले, दिन ढवळ्या इकडे हे चालू होतं. दिन ढवळ्या एवढा मला दिवस आहे आणि काय चालू होतं दिवसा. मग काय आम्ही आलो कटिंगच्या दुकानात. आम्हाला सर्वांना करायची होती कटिंग, कारण की आम्ही एवढं पूर्ण जनावरच झालो होतो दाढी कटिंग वाढून. मग काय बसलो कटिंग घ्या खुर्चीवर आणि पटपट कटिंग करून निघालो. सोडून बघा का झालो, लहान लहान लेकरं दिसू राहिलो म्हणून आता, म्हणून काय बघा का दिसू राहिलं. मग काय आणले तो तिथून कंच, तर मग बसलो कंच भाजत. त्याला मक्याचं कणस म्हणते. तर बसलो भाजत, चांगले मस्त भाजून घेतले चांगले. मस्त निंबू वगैरे मसाला वगैरे लावून त्याला मस्त फ्राय केले होते. मग ते खायला पण टेस्टी लागू राहिले होते मस्त बढिया. तर मग काय हे झालं रेडी आणि खाऊन घेतलं. बस धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.